नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता हिम्मतराव मात्र खऱ्या पार्वतीला ओळखणार का, या गोष्टीचं सगळ्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे ते हिम्मतरावांना प्रश्न विचारतात. दुसरीकडे आता हिम्मतरावांच्या समोर मात्र गुंड बंदूक घेऊन उभे असतात, त्यामुळे आता त्यांना सांगितल्याप्रमाणेच वागावं लागतं. तर तेव्हा मात्र आता हिम्मतराव सांगतात की ही माझी बहीणच आहे. तर दुसरीकडे मात्र आता लगेचच जानकी म्हणते, पण काका, तुम्ही अगदी एवढे घाबरलेले का आहात? तुम्हाला इतका घाम का आला आहे? तेव्हा आता ते म्हणतात की अगं, मी कामाच्या ठिकाणी आहे ना, त्यामुळे. तर दुसरीकडे मात्र आता तिच्या प्रश्नांनी ते ऐश्वर्याला राग येत असतो. तरी सुद्धा आता जानकी त्यांना प्रश्न विचारणार म्हणून हिम्मतराव लगेचच फोन कट करतात. इकडे मात्र आता लगेचच पार्वती म्हणते, आता अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? माझ्या भावाने सुद्धा मला ओळखलं. तर तेव्हा मात्र जानकी म्हणते, पण अजूनही मला संशय आहे आणि मला काहीतरी गडबड वाटते आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र जानकीला म्हणते, या एका छताखाली आपण दोघांनी खूप उन्हाळे पावसाळे बघितले, पण मात्र आता या घरामध्ये तू नाही, मला अनाथ झाल्यासारखं वाटतं आहे. आणि हा शब्द ऐकून मात्र इकडे जानकीला प्रचंड धक्का बसतो. दुसरीकडे ऐश्वर्याचा प्लॅन ऐकून आता सारंग म्हणतो, पण मला हे योग्य वाटत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सत्ता मिळवण्यासाठी हे करावंच लागतं, असं वागावंच लागतं. आता काही झालं तरी सुद्धा मी या जानकीला घराच्या बाहेर काढणारच. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.